जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। टेट परीक्षा 2025 या संदर्भात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आज आपण बनवत आहे। पहा आता या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला आहे की सर, माझी टीईटी परीक्षा नाही, सीटीईटी परीक्षा मी पास नाही, तर मी येणाऱ्या 2025 ची टेट परीक्षा ही देऊ शकतो का? हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तर मग या भरतीचा संपूर्ण क्रायटेरिया काय आहे? आपण टीईटी पास नाही, सीटीईटी पास नाही, तर तरी सुद्धा आपण टेट परीक्षा 2025 ही देऊ शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो। तुम्ही टीईटी पास नाही, सीटीईटी पास नाही, तरी सुद्धा टेट परीक्षा 2025 ही देऊ शकता। पण याच्यामध्ये पात्रता काय पाहिजे तुमची? मग पहा, ज्या विद्यार्थ्यांचं बीएड झालाय, असे विद्यार्थी हे 2025 ची टेट परीक्षा देऊ शकते। 2025 ची टेट परीक्षा ही देऊ शकतात। म्हणजे पहा, जे विद्यार्थी बीएड आणि ग्रॅज्युएट झाले आहे, ग्रॅज्युएशन आहे त्यांचं, बीएड आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे, ते विद्यार्थी 2025 ची टेट परीक्षा त्यांना देता येते। समजलं? आणि हे विद्यार्थी मग कोणत्या याला पात्रता होईल? या विद्यार्थी आपल्याला माहित आहे टेट परीक्षामध्ये 1ली ते 6वी असते आणि नंतर 6वी ते 8व्या वर्गापर्यंत असते, बरोबर आहे? आणि नंतर 9 ते 10 आणि नंतर 10 ते 12 वर्ग असे क्लास पडलेले असतात, बरोबर आहे? आता ज्या विद्यार्थ्यांचं फक्त बीएड आणि ग्रॅज्युएशन झालं आहे, तर असे विद्यार्थी टेट परीक्षामधील वर्ग 9 ते 10 यासाठी टेट परीक्षा मधला या वर्गासाठी ते अप्लाय करू शकते। समजलं? ज्यांच्याजवळ टीईटी नाही, सीटीईटी नाही, तर ते विद्यार्थी वर्ग 9 ते 10 या वर्गासाठी ते अप्लाय करू शकतात। आणि ज्या विद्यार्थ्यांचं बीएड आहे, ग्रॅज्युएट आहे आणि प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा आहे, काय आहे? पोस्ट ग्रॅज्युएशन, ते विद्यार्थी वर्ग 9 ते 12 पर्यंत, म्हणजे 11वी आणि 12वी इथपर्यंत ते अप्लाय करू शकतात। समजलं? ज्या विद्यार्थ्यांकडे बीएड आहे, ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ते विद्यार्थी 9 ते वर्ग 12 पर्यंत अप्लाय करू शकतात। समजलं? पण आता जे विद्यार्थी आता हे तुम्हाला समजलं असेल, आपल्याजवळ टीईटी नाही, सीटीईटी नाही, तरी सुद्धा आपण येणाऱ्या 2025 ची टेट परीक्षा आपल्याला देता येते। समजलं? पण क्रायटेरिया काय पाहिजे? बीएड पाहिजे, ग्रॅज्युएट पाहिजे, आणि ग्रॅज्युएट असेल आणि अधिक पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर ते वर्ग 9 ते 12 पर्यंत अप्लाय त्यांना करता येते। आणि त्यांच्याकडे जर पोस्ट ग्रॅज्युएशन नसेल तर ते वर्ग 9 आणि 10 यासाठी ते पात्र आहे। समजलं? पण आता ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालं आहे आणि त्यांच्याकडे ही टीईटी आणि सीटीईटी परीक्षा ते पास नाही, तर ते विद्यार्थी टेट परीक्षा 2025 त्यांना देता येत नाही। कारण टेटचा क्रायटेरिया असा आहे, वर्ग 1ली ते 6वी आणि 6वी ते 8वी पर्यंत, 1ली ते 6वी आणि 6वी ते 8वी पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं डीएड झालं आहे पण ते टीईटी आणि सीटीईटी परीक्षा पास नाही,
तर यासाठी ते या वर्गासाठी ते अप्लाय करू शकत नाही आणि वरचे वर्गासाठी म्हणजे 6 ते आपलं वर्ग 9 ते 12 यासाठी सुद्धा ते अप्लाय करू शकत नाही. कारण क्रायटेरिया असा आहे, जे विद्यार्थी डीएड वाले आहे, ज्यांचं डीएड झालंय, त्यांना टीईटी, एक तर टीईटी पास करा किंवा सीटीईटी पास करा, दोन पैकी कुठलीही एक परीक्षा तुम्ही पास करा, तर तेव्हाच तुम्ही या वर्गासाठी तुम्ही काय आहे, आपलं या वर्गासाठी तुम्ही इलिजिबल आहे, अन्यथा नाही. कारण डीएड वाल्यांना टीईटी आणि सीटीईटी ही कंपल्सरी सांगण्यात आलेली आहे. परंतु बीएड वाल्यांना, ज्यांचं बीएड झालंय, ते वर्ग 9 ते 12 पर्यंत, वर्ग 9 ते 12 पर्यंत त्यांना टीईटी आणि सीटीईटी कुठल्याच परीक्षेची ही गरज नसते. समजलं? आणि तसंच आता बरेच विद्यार्थी विचारतात की येणाऱ्या 2000 परीक्षेसाठी एज क्रायटेरिया बद्दल सुद्धा बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असते. आता जो शासन निर्णय आहे, आता 2019 चा आणि 2023 चा हे जे दोन शासन निर्णय आहे पहा, 2019 च्या शासन निर्णयानुसार ओपन कॅटेगरी यांना 18 ते 38 वर्ष हा एज क्रायटेरिया आहे. 18 ते 38 वर्ष ओपन कॅटेगरी वाल्यांना. आणि जे कास्ट मध्ये येतात त्यांना 18 ते 43 वर्ष, 18 ते 43 वर्ष या दरम्यान ते उमेदवार पाहिजे, कास्टवाले. हा आहे 2019 चा शासन निर्णय. आता जेव्हा 2023 चा शासन निर्णय आला, 2023 चा शासन निर्णय पहा, 2023 च्या शासन निर्णयानुसार, आता याच्यामध्ये पहा, 2023 च्या शासन निर्णयानुसार जे ओपन कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरी यांना 18 ते 40 वर्ष, 18 ते 40 वर्ष. आणि जे कास्ट मध्ये येतात त्यांना 18 ते 45 वर्ष, 18 ते 45 वर्ष असा हा एज क्रायटेरिया ठरवलेला आहे. कारण हे 2-2 वर्ष कशासाठी वाढवले आहे, जी कोरोनाची पॅन्डेमिक स्थिती निर्माण झाली होती, तर यामध्ये 2 वर्ष हे एक्सटेंड करण्यात आले आहे. समजलं तुम्हाला? 2 वर्ष प्रत्येक कॅटेगरीचे हे वाढवण्यात आलेले आहे. म्हणजे ओपन कॅटेगरी वाले 18 ते 40 वर्ष आणि जे कास्ट मध्ये येतात त्यांना 18 ते 45 वर्ष जर त्यांचं एज असेल यांच्या दरम्यान, तर ते येणाऱ्या 2025 टेट परीक्षा साठी हा असा क्रायटेरिया ठरलेला आहे. आता जी 2022 मध्ये जी परीक्षा म्हणजे ऍप्लिकेशन निघाले होते आणि 23 मध्ये प्रत्यक्षात परीक्षा झाली होती, तर त्याच्यामधलाच हा रेफरन्स आहे. त्याच्यामधलाच हा रेफरन्स मी तुम्हाला इथं दिलेला आहे, शासन निर्णय. पण याच्या अगोदरची जी 2017 मध्ये निघालेली होती, त्याच्यामध्ये जो अगोदर सांगितला होता क्रायटेरिया 18 ते 38 आणि 18 ते 43, तो त्या शासन निर्णयानुसार आहे. समजलं तुम्हाला? आता अधिकही आपल्याला असंही सांगण्यात आलं आहे की आता आपल्याला माहीतच आहे की आता नुकतीच आता टीईटी परीक्षा 10 नोव्हेंबरला पार पडली आणि आता टीईटी परीक्षा झाली, तर 2025 मध्ये ही टेट परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. आता टीईटी परीक्षा आता 10 नोव्हेंबरला झाली, तर 2025 मध्ये हमखास टेट परीक्षा सुद्धा होणार आहे. समजलं तुम्हाला? म्हणून आतापासूनच आपण तयारीला लागलं पाहिजे. आता नुकतीच आता टीईटी परीक्षा जी की एकदम पारदर्शकपणे पार पडली आणि या टीईटी परीक्षेचं व्हिडिओ स्क्रीनिंग सुद्धा करण्यात येणार आहे. जेव्हा आता
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिषदनं या संदर्भात न्यूज पेपरमध्ये आली होती आणि त्यांनी सांगितलं आहे की आता याची व्हिडिओ स्क्रीनिंग तर चेक केल्या जाईल एक्झाम आता 10 नोव्हेंबरची झाल्यानंतर, आणि याची जी आन्सर की आहे याच्या अगोदर आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे याची आन्सर की आणि महा टीईटी यांनी सुद्धा सांगितले आहे की जास्तीत जास्त आपली 20 नोव्हेंबर किंवा 20 नोव्हेंबरच्या पुढं 25 नोव्हेंबरच्या आत याच्या दरम्यान यांची आन्सर की या महा टीईटी परीक्षेची ही उपलब्ध होणार आहे. समजलं. आता हा होता टेट परीक्षा 2025 संदर्भातला महत्त्वपूर्ण व्हिडिओ. आता ज्या विद्यार्थ्यांना ही माहिती माहीत नव्हती आणि त्यांनी आपल्या ग्रुपवर कमेंट सुद्धा केली होती की सर की माझं टीईटी नाही सीटीईटी नाही तर मी येणाऱ्या 2025 साठी अप्लाय करू शकतो काय, तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. पण क्रायटेरिया काय आहे, बीएड पाहिजे तुम्हाला. बीएड आणि ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही नक्कीच येणाऱ्या टेट परीक्षेला तुम्ही पात्र आहात. आणि त्याच्याबरोबर अधिक पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं तर तुम्ही वर्ग 9 ते 12 साठी पात्र आहे. डीएड वाले विद्यार्थी ज्यांच्याजवळ टीईटी आणि सीटीईटी नाही तर ते येणाऱ्या 2025 या परीक्षेसाठी ते इलिजिबल नाही आहे. समजलं. हा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.